नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरं तर विद्यार्थी जसे घडवू तसे ते घडत असतात असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्ज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मंत्री केसरकर बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. त्याचबरोबर टायर बंधारी प्रात्यक्षिके आयोजित करावेत. भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. हा कृषी शिक्षण महोत्सव संपूर्ण भारतातील 22 कृषी विद्यापीठांच्या योजनेअंतर्गत प्रथमच दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे, असे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या कृषी विद्यापीठाकडून शिक्षकांना कृषी प्रशिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर कृषीचे प्रशिक्षण घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कृषीचे ज्ञान देणार आहेत. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे प्रतिपादनही मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.